नमस्कार. मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मराठा आरक्षणाच्या आणि सवलतींच्या मागणी संदर्भात आज राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व इतर मागासवर्गीय ओबीसी वर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू केल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR सरकारने जारी केला असून या सवलती चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन 2026-27 पासून लागू राहतील. या ऐतिहासिक निर्णयाअंतर्गत मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू केलेल्या आहेत. ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला मिळणाऱ्या 8 प्रमुख सवलती त्या आपण पाहणार आहोत. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा प्रवर्गासाठी लागू केली जाणार आहे. शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती थेट शासनाकडून केली जाणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व घटकांना अभ्यास आता मराठी समाजासाठी खुला केला आहे. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रोफेशनल कोर्स आता मराठी विद्यार्थ्यांना पात्र असतील. महाराष्ट्रातील रहिवासी असणारे परंतु परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया CAP पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त झालेल्या स्थानावरील इन्स्टिट्यूशनल लेवल जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार आहेत. भविष्यात इतर मागासवर्ग ओबीसी ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती किंवा सोयी सुविधा लागू केल्या जातील त्या सर्व सवलती मराठा समाजास आपोआप लागू होतील. मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष वाहक प्रशिक्षक योजना सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब, या निर्णयाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा आणि देखरेख ठेवण्यासाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून वेळोवेळी कारवाई केली जाईल असेही शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या चालू केलेल्या योजना परत कधीही बंद करू नका असे आवर्जून जरांगे पाटील सरकारला बोलले. तसेच मराठा समाजाला सवलती दिल्याबद्दल जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले आहेत. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.